छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। पालखीची भैरी म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज दिनांक 30 एप्रिल कॉम्रेड नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या ग्रंथाचं सामूहिक वाचन आपण इथं सर्वजण उपस्थितीमध्ये करीत आहोत. आगळा शिवाजी राजा तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडी इत्यादी चरित्र इत्यादी वाङ्मयाचे जेवढे वाचन म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढे सारे होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाची इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. आज दिनांक 30 एप्रिल 2026 या रोजी बिलोली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ह्या ठिकाणी आपण इथं सर्व जमलेलो आहोत. जमण्याचा उद्देश म्हणजे मुख्य असून कॉम्रेड नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ह्या ग्रंथाबद्दल महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत उठलेलं वादळ. नेमकं ह्या ग्रंथाचं वाचन करण्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराज कोण होते या ग्रंथामध्ये सविस्तर पद्धतीनं आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व हे समजून घेतल्याशिवाय ह्या सामूहिक पद्धतीनं पुस्तकाचं वाचन करीत असताना व्यक्तिशःसुद्धा प्रत्येक व्यक्तीनं हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्यांना समजलं जाते असे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समजून घेऊन ह्या इतिहासाच्या खानाखुणा आपण जोपासल्या पाहिजे. जे वास्तविक आहे ते आपली मांडणी पुन्हा नवनिर्मितीनं नवीन समाजाला आपल्याला देता यावं आणि विकृतीकरण थांबवावं ह्या उद्देशानं शिवाजी कोण होता या ग्रंथाचं आम्ही सामूहिक वाचन इथं आज संपन्न केलेलं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो.